नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत बंधुत्वाचे तीर्थक्षेत्र. शिवछत्रपती हे उदार मनस्क राज्यकर्ते होते. स्वतःच्या मनाशी, जनांशी व सज्जनांशी विचार विनिमय करणारे समाज पुरुष होते. त्यांना स्वधर्माचा अभिमान होता, पण परधर्माविषयी सुद्धा आदर होता. त्यांच्या राज्यात मुस्लिम अधिकारी व सैनिक होते. काझी हैदर हा मुस्लिम धर्मपंडित त्यांच्या पदरी होता. त्यांच्या पश्चात तो औरंगजेबाच्या आश्रयाला गेला. पुढे तो औरंगजेबाचा सरन्यायाधीश झाला. महाराजांनी त्याच्याशी धर्मचर्चा केली होती. केळशीचे संत बाबा याकूत हे महाराजांना मानत. आग्रा येथील नजर कैदेत महाराजांच्या खासगी सेवेत असणारा व छत्रपतींशी आमरण एकनिष्ठ राहणारा मदारी मेहतर हा धर्माने व जन्माने मुसलमान होता. महाराजांनी भेदातीत भावनेने त्याच्यावर मायेची पाखर घातली. पूर्वीच्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी धर्मस्थानांना दिलेली वतने त्यांनी तशीच चालू ठेवली. मशिदींची कोठे पडझड झाली असेल तर ती दुरुस्त करून घेतली. आदिलशहांनी काही मंदिरांची पाडापाड करण्याविषयी फरमान काढले. महाराजांनी सूड भावनेने उलट प्रतिक्रिया व्यक्त करण्याऐवजी आपल्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिली की आपल्याकडून अशी आगळीक घडता कामा नये. मोहिमेच्या काळात कोठे कुराणाची प्रत हाती आली, कोणी निराधार मुस्लिम स्त्री आढळात आली तर सन्मानपूर्वक त्यांचे रक्षण करावे असा नीती संकेत महाराजांचे अधिकारी पाळत. तशी साक्षात राजाज्ञा होती. औरंगजेबाने उत्तरेकडच्या हिंदू प्रजाजनांवर जिझिया कर लादला. हिंदू कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलावर व त्याच्या पालकावर जाचक बंधने घातली. त्यावेळी औरंगजेबाचे प्रबोधन घडविणारे महाराजांचे पत्र हा एक सांस्कृतिक दस्तऐवज ठरला आहे. त्या पत्रात महाराज म्हणतात, हिंदू आणि मुसलमान यांच्या जीवन पद्धती हे विधात्याने निर्माण केलेले दोन स्वतंत्र व भिन्न रंग आहेत. या जगाचे चित्र रंगवताना परमेश्वराने त्याचा वापर केलाय. त्यातील एकच रंग टिकावा व दुसरा पुसावा असे वाटणे ही विकृती आहे. मोगल बादशाहीची भव्य इमारत बांधणारा कलाकार अकबर याने 52 वर्षे राज्य केले, पण असे वागण्याची बुद्धी त्याला झाली नाही. सर्व धर्मीयांना आनंदी ठेवणे व त्यांचे रक्षण करणे हे त्याचे धोरण होते. आपणास ही गोष्ट अशक्य आहे का? सर्व धर्म समभाव हा शब्द आपण वारंवार वापरतो, पण भावरहित असे हे उच्चारण आहे. जेव्हा जग सुधारलेले नव्हते, माणसे साक्षर नव्हती, तेव्हा महाराजांसारखा राज्यकर्ता मानवी संस्कृतीचा संरक्षक झाला होता. आज ही गोष्ट तुलनेने सोपी वाटावयास हवी, पण प्रत्यक्षात पदोपदी संस्कृतीचा विपर्यास होतो आहे. महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या श्रींच्या राज्यात हे सौहार्द नांदावे आणि लोकांनी निर्माण केलेल्या रोक राज्यात मात्र त्याचा प्रभाव पडण्याऐवजी अभाव जाणवावा, हे आश्चर्यच नव्हे काय? माणूस हा सर्व मूल्यांचा मानदंड मानला तर मानव्याच्या मार्गातील अडथळे आपोआप दूर होतील. पण आपण मनाशी मोठ्याने म्हटले पाहिजे की माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. महाराजांचे लहानसे राज्य हे माणुसकीचे मंदिर होते. आपले देशव्यापी लोकराज्य हे सौजन्याचे, शालीनतेचे, बंधुत्वाचे तीर्थक्षेत्र व्हावयास हवे. धन्यवाद.